प्राणाची धाव बाहेर कायम ठेवाल, वासनेची धाव बाहेर कायम ठेवाल आणि रागद्वेष संपवायला निघाल, शक्य नाही. म्हणून इच्छाच संपवा, ज्यामुळे रागद्वेषच निर्माण होणार नाही. म्हणून क्रोधाग्नी, एखाद्या माणसाला क्रोध आल्यानंतर तुम्ही धरा, अरे अरे नको नको, तो जास्त करतो, तो जास्त करतो. म्हणून क्रोधाला आणि मोहाला, या सगळ्या लहरींना शांत करण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त भडकतात, क्रोध जास्त वाढतो. तुम्ही शिकवा एखाद्या क्रोध आलेल्या माणसाला, अहो थांबा ना, तो पहा जास्त चिडतो की नाही. म्हणून पहा, दोन क्रोधी जर भांडत असतील तर खून पाहणाऱ्याचा सोडवणाऱ्याचा झालाय पुष्कळ वेळेस. सोडवायला गेलेलं मारून टाकलं दोघांनी, इतके रागामध्ये असतात. राग शांत वेगळ्या धर्तीनं करावा लागतो, वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं. शिकवण्यानं केलं की संपलं. रागीट माणसाला फार शिकू नये, फार शिकू नये. एखाद्या दिवस आरती करावी, जय देव जय देव जय राघो बाबा, फार छान राग आहे म्हणावं. काय राग आहे, काय दिसता तुम्ही, काय शोभता तुम्ही, चालेल, पण शिकवायचा फार प्रयत्न करू नये. अग्नी भडकतो म्हणून त्याला संपवू नका, त्याची कारण संपवा. 40वा श्लोक भगवद्गीतेचा. इंद्रियाणि मनोर्बुद्धिर शाधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्तदेहिनम्. इंद्रिये, मन, बुद्धी हे या कामाचे आश्रयस्थान म्हटले जाते. हा काम या इंद्रियांच्या मुळे ज्ञानाला झाकून देहाभिमानी आत्म्याला नाना प्रकारे मोहित करतो. समगीत. इंद्रियेणी बुद्धिमन कामयाचे वासस्थान, हाच झाकून आत्म्याला भुलवितो जीवात्म्याला. तैसे उपाय कीजती जे जे, तैसे उपाय कीजती जे जे, ते यासीची होती विरजे. विरजे साह्य होतात. जे जे उपाय कीजती जे जे, ते यासीच होती विरजे. मनोनी हाटिया ते जिणिजे इहीच जगी. अग्नीत लाकडे टाकण्याप्रमाणे रागद्वेषाचे तरंग, कंपन, गती थांबवण्याकरिता जे जे उपाय करावेत ते ते सर्व या रागद्वेषांना सहाय्य करणारे होतात. म्हणून हेच या जगात हठयोग्यांना जिंकतात. कसे ते पहा, ती पहा. देह शुद्धीचे अवघड प्रयोग, निग्रहाचे प्रकार विज्ञानी असतात पण स्वाभाविक नसतात. ज्ञानासाठी वेदांत, भक्तीसाठी भक्तिमार्गी कंपनी विषयांचा चिवडा चिवडून चाकतात. कंपनाला वाढविणाऱ्या या कंपनी उपायांनी आत्मज्योती अधिक झाकली जाते. त्यामुळे हटाष्टांग योगिक मानवी बुद्धीच्या उपायांनी पात्रता येऊ शकते, पण मनबुद्धी, प्राण व अहंकार यांचे कंपन थांबविणे अशक्य आहे. चांगदेवाचे उदाहरण लक्षात आणून पाहावे. तैसे उपाय कीजती जे जे, ते यासीच होती विरंजे. काम, क्रोधांच्या, इच्छांच्या, महत्वाकांक्षेच्या लहरी तुम्ही झाकण्याचा प्रयत्न केला, घालवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला तर राहत नाही, थांबू शकत नाही. हे मानसशास्त्र आहे. पण म्हटलं ना, क्रोधी माणसाला गप्प बसावं समोरच्यानी. नवरा बायकोचे भांडणं का होतात? एका जणांनी क्रोध केला की दुसरं गप्प बसत नाही. हम भी काय कम आहे, हम भी कुछ कम नाही. पिक्चर पाहिलेला असतो सुरू. मग ते कुठं स्टॉप होण्याचं काही कारणच नाही.
आजकाल नवऱ्याला गपचूप बसावं लागतं म्हणतात. तैसे उपाय की जती जे जे ते यासीच होती विरंजे. जे जे काही उपाय असतील तुम्ही जर केले ते जास्त लाकडं टाकल्यासारखं होतं, तर राग उफाळून येतो. तुम्ही एखाद्या माणसाला सारखं म्हणा रोज उठल्यावर, हे पा आज रागावू नका, त्याला राग नसला तरी येतो. आणि केव्हाही म्हणा, हो किती राग आला तुम्हाला, सारखं त्याला राग 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 म्हणा. शेवटी नाही काही कारण तरी त्याला राग येतो. मला राग आला म्हणतात. असं म्हणा तुम्ही किती शांत आहेत. म्हणून उपाय जे जे तुम्ही कराल त्याच्याने ते भडकेल. म्हणून हटिया ते जिणीजे ईच जगी. हठयोग्यांना इंद्रिय जिंकतात. हट्टाने तुम्ही एखादी गोष्ट बळजबरी जर करू लागाल, इंद्रिय मनबुद्धीच्या विरुद्ध. म्हणून मानसशास्त्र आहे बरं काय, ते मानसशास्त्र आहे. हठयोगी अष्टांगयोगी लोक हट्टाने करतात. विज्ञानी प्रयोग नाहीत त्यांच्याकडे, हट्टानी प्रयोग. हट्टानी प्रयोग कसे असतात माहिती आहे? आपण आतलं आतडं आपल्याला साफ करायचं आहे. आपण कसं करतो? चर्वण तर्पण, नंतर मग एनिमा एरंडेल यांचे प्रयोग, प्राणायामांचे प्रयोग, सण होतील तसे, असं देहशुद्धीचे प्रयोग आपण करतो. हठयोगी काय करतो? हट ह्या शब्दामध्येच हट्ट आहे. तो म्हणतो काय नाही, हे कोण लफडं करीत बसलं असं, चर्वण तर्पण काय कशाचं काय, हे एकदम आतडं बाहेर काढतात. ब्रशनी साफसूफ करतात आपल्या समोरच आणि आत घालतात. नाकात काकडे घालतात. पहा तुम्ही, धोती नेती, सर्दी जायची, अरे खाता पिता कशाला एवढं? रोज नाकात, ह्या नाकातून काकडा घालायचा, त्या नाकातून काढायचा, नाही तर तोंडातून काढायचा. धोती नेती हे सगळे प्रकार अघोरी हट्टाने केलेले. आणि याच्यात एखादं का चुकलं थोडंसं, गेला तो कामातून. म्हणून अनेक हठयोगी बापासाहेबांकडे देखील आले होते, मी पाहिले. लिव्हर आणि स्प्लीन बिघडलेली आहे त्यांची. बळजबरी असे प्राणायामाचे जोरात प्रयोग करतात, हट्टाने असे आतडे वर ओढतात. सगळं लिव्हर आणि स्प्लीन बिघडून टाकतात. म्हणून इथे म्हणतात बाप्पासाहेब, देहशुद्धीचे अवघड प्रयोग, निग्रहाचे प्रकार विज्ञानी असतात. आपलं विज्ञानी आहे. हठयोगाची जोड दिलेली आपण, पण विज्ञान आहे, सहजता आहे, सण होईल असा प्रकार आहे. नाही ते एकदम 40 दिवस उपवास, 30 दिवस उपवास, 20 दिवस उपवास, हे अघोरी आहे. अरे ज्याला, आणि बेडवर असतो तो, सलाईनवर असतो, उपवास. आत्म्याला त्रास देणे आत्मघात आहे. हे हठयोगाचे प्रयोग आहेत, हे अष्टांग योगाचे प्रयोग आहेत. हे मान्य नाहीत. पण स्वाभाविक नसतात. ज्ञानासाठी वेदांत व भक्तीसाठी भक्तिमार्गी कंपनी विषयांचा चिवडा चिवडून चाकतात. पहा सगळीकडे शब्द येतात, ज्ञानासाठी वेदांत वाचा. काय शब्दज्ञान म्हणजे ज्ञान असा अर्थ केला आहे आत्मज्ञानाचा, आणि शब्दज्ञान झालं की आत्मज्ञान झालं म्हणतात. महाराज काय वेद बोलायलेत, वेदवाणी बोलायलेत, बहुतेक आत्मज्ञानी आहेत. ज्ञानासाठी वेद वाचावेत आणि भक्तीसाठी भक्तिमार्गी विषय वाचावेत. मग भागवत कथा असो की अजून काही कथा असो, हा विषयांचा चिवडा चिवडतात असं बापासाहेब म्हणतात एका वाक्यात. हे विषय आहेत शेवटी. जरी शब्दज्ञान असेल तरी ते विषय आहेत. पुस्तकं बाह्य विषय आहेत. हे कंपनाला वाढविणाऱ्या कंपनी उपायांनी यांच्यामुळे कंपनच वाढतात, शांत होत नाहीत. काही कथा शांत करतात, बाकीच्या कथा अशांतच करतात.
खूप चिवडलेलं असतं, खूप वाचलेलं असतं, ते काहीच कामी नाही. गतीला गतीचा धक्का दिल्यासारखं होतात, मन गतिवंत होतं आणि त्यामुळे अशांत होतं, अशांत. आणि ज्या गोष्टी अशांत करतील, जे शब्दज्ञान तुम्हाला अशांत करेल, ते कामी नाही. आत्मज्योती अधिक झाकली जाते. मन एकदा गतिवंत झालं, मन लागलं नाही, अशांत मन झालं म्हणजे इंद्रिय अशांत असतात, बुद्धी अशांत असते, त्यामुळे मनही अशांत असतं, विचारचक्र चालू असतं आणि विचारांच्या लहरी, विकारांच्या लहरी त्या मनातनं बुद्धीतनं प्रसवल्या गेल्या, इंद्रियामधनं एकदा तयार झाल्या की आत्मा जास्त झाकोळल्या जातो, जास्त आच्छादन येतं. अष्टांगयोगी मानवी बुद्धीच्या उपायाने पात्रता येऊ शकते, पण ज्ञान, बुद्धी, प्राण व अहंकार यांचे कंपन थांबविणे अशक्य आहे. प्राण थांबवल्या जाऊ शकत नाही हठयोगाने, आणि मन, बुद्धी देखील शांत होऊ शकत नाही. पात्रता येऊ शकते, देहशुद्धी होऊ शकेल, बाकी काही होऊ शकत नाही. भक्तिमार्गी प्रयोगांनी देहशुद्धी होऊ शकेल, बाकी नाही. ऐसिया ही साकडा बोला, एक उपाय आहे भला. म्हणून इच्छा बंद करा, भगवान कृष्ण सांगतायत. ऐसिया ही साकडा बोला म्हणून म्हटलं ना, आशा नको, अपेक्षापूर्ती नाही, आवश्यकतापूर्ती. आवश्यकतापूर्ती करता जे जे काम, वासना, जे काही असेल, आवश्यकतापूर्ती. आवश्यकतापूर्ती म्हणजे आपल्याला पुष्कळ पाहिजे जगाचं राज्य, त्याला आवश्यकता म्हणत नाहीत. साई इतना दीजिए, आवश्यकता कशाला म्हणतात? साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधू न भूखा जाय. साई इतना दीजिए, एवढीच आवश्यकता आहे. जामे कुटुंब समाय, माझ्या कुटुंबाला अन्न मिळावं. अन्न, वस्त्र, निवारा संपलं. आता अन्न किती पाहिजे? हजारो क्विंटल अन्न. वस्त्र किती पाहिजेत? जयललिताच्या साड्याची लिस्ट आली होती, चपलांची, सँडलची लिस्ट आली होती, जवळजवळ 1000 सँडल होती म्हणतात. टी व्ही बंगल्यामध्ये किती असू शकतात? 350 टी व्ही होते. आता ही आवश्यकता आहे का? साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं, मी उपाशी राहू नये, साधून भूका जाय. आणि कोणी साधू महात्मे जर आले तर प्रभो त्यांच्यासाठी अन्न दे. संपली. याला म्हणतात आवश्यकतापूर्ती. नाही तर आम्हाला आवश्यकता आहे जगाचं राज्य पाहिजे, नाही. बाकीचा वेळ ध्यानामध्ये घाला, परमार्थामध्ये घाला, आत्मदर्शनात घाला, परलोक सुधारण्यात घाला, त्याच्यासाठी घाला. ऐशिया ही साकडा बोला, एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगवला, तरी सांगेन तुझ. ऐशिया ही साकडा बोला. भगवान म्हणतात, असे कंपनशील रागद्वेष किंवा कामक्रोध जिंकण्याला अति अवघड असले तरी यांच्या चक्राकाराती वेगवान गतीतून सुटण्याचा एक छान उपाय आहे. तो करीत असताना जर अनुकूल वाटला तर तुला मी सांगेन. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला अजून एक उपाय सांगतायत. आपणही सांगत चाललोय, पण भगवान
स्वतः एक उपाय सांगतात. ऐसी आई साकडा बोला, काम क्रोध कसे जिंकावेत. एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगबला, तरी सांगेन तुझं. अंगबला तुला अनुकूल वाटला तर घे. लक्षात घ्या कसे शब्द वापरायचे असतात, तोलून मोजून बोलायचं असतं. कर नाही म्हटलंय, माऊलीने देखील शब्द कसे वापरलेत. तुला पटला तर त्याच्या अंगावर सोडलं. कारण भगवंतानी सांगितलं हा कर, कर म्हटलं आणि त्यांनी केला नाही, भगवंताची शक्ती निघून गेली आणि त्यांनी केलं नाही, उलट होतं. म्हणून कधीही मार्गदर्शकाने, गुरुपरंपरेने आपल्या शिष्यांना करा असं म्हणायचं नाही. बाबासाहेब नेहमी म्हणायचे करा असं म्हणायचं नाही. त्यांना फक्त म्हणायचं